नागपूरमध्ये गॅस गळती होऊन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर येते। एका घरामध्ये या सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय, ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याचा जीव गमावलाय तर इतर 10 जण यामध्ये जखमी झाल्याची मोठी बातमी समोर येते। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय। आज सकाळी ही मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये एकाने त्याचा जीव गमावलाय तर इतर 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। स्फोटानंतर आग इतकी भीषण होती की ती संपूर्ण घरात पसरली आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात देखील पसरली। घरातील छोट्या छोट्या वस्तूंपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत संपूर्ण वस्तू, संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। आगीत सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। या आगीमध्ये एक 40 वर्षीय व्यक्तीने त्याचा जीव गमावलाय, मात्र त्याची मुलं आणि त्याची पत्नी सुदैवाने या घटनेमध्ये वाचलेली आहेत। अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। इतर शेजारी ते देखील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले। सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पोलीस देखील या घटनेचा तपास घेत आहेत। गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, मात्र तरी सुद्धा नेमकी आग कशामुळे लागली आणि कशा प्रकारे हा स्फोट झाला याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र एका 40 वर्षाच्या व्यक्तीने या घटनेमध्ये त्याचा जीव गमावलाय। दरम्यान सध्या परिस्थिती खूपच गंभीर असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतं।